वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि त्यानिमित्ताने आज मी मोदक केलेले आहेत। लवकरच मोदक केलेत कारण की माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना सगळ्यांनाच ही मोदकाची रेसिपी मला शेअर करता यावी त्यासाठी। तर ह्या मोदकाच्या रेसिपीमध्ये आपण खूप मऊसूत आणि अगदी कळ्या कशा पाडायच्या ते सगळे छान छान टिप्स मी तुम्हाला देणार आहे। मोदक अगदी रुचकर कसे करायचे, त्याचबरोबर गूळ किती घ्यायचा, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। नवीन असाल तर नक्कीच पटकन एक सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा। खूप छान मोदक होतात हे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, आणि इतके मऊ आणि मस्त होतात। तोंडात टाकता क्षणी ह्याचं जे सारण आहे ते विरघळणार आहे, पाहू शकता तुम्ही। अगदी सहज हाताने तुटला जातो आणि खरंच खूप अप्रतिम होतो। तर चला हे मोदक बाप्पांच्या चरणी अर्पण करूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आज मोदक बनवण्यासाठी इथे मी खोबरं घेतलेले, एक नारळ आहे, हा पाहू शकता तुम्ही। पातळ पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतले कारण की मी मिक्सरला फिरवणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक किसणीने खोबरं किसून घेतलं तरी सुद्धा चालेल। इथे मी संपूर्ण खोबरं मिक्सरला फिरवून घेतले, खूप जास्त बारीक वाटायचं नाहीये, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडंसं जाडसर राहिलं पाहिजे ते। आता कढई ठेवूया, कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेले, खूप जास्त तूप घालायची गरज नाहीये। आता इथे 7 ते 8 बदाम उभे कट करून घेतलेले आहेत मी। उभे कट केले म्हणजे मग छान दिसतात दिसायला सुद्धा, आणि बदाम आधी कधीही तुपामध्ये भाजून घ्यायचे म्हणजे ते खायला खूप जास्त छान लागतात। तर आता जास्त नाही, 1 मिनिटभर फक्त हे बदाम आपण तुपावरती छान भाजून घेऊया। आता बघा बदाम भाजून झालेले आहेत आपले, खूप लाल वगैरे करायचे नाहीयेत। त्यानंतरनं जे खोबरं आपण मिक्सरला फिरवून घेतले ते घालून घेतले। इथे बघा अंदाजे त्या वाटीभर खोबरं आहे, तर मग पुढे मी गुळाचं प्रमाण तुम्हाला सांगते। आता हे खोबरं छान असं एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचे, कमीत कमी 2 मिनिटं। सुरुवातीला फक्त खोबरं भाजून घ्या, गूळ लगेच कधीच ॲड करायचा नाही। कधीही आधी 2 मिनिटं तरी खोबरं भाजून घ्यायचं, त्यानंतरच गूळ ॲड करायचा। आता बहुतेक वेळेस काय होतं, बहुतेक लेडीजला प्रमाण समजत नाही, तर काय करायचं, जेवढं आपलं खोबरं आहे त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा किंवा त्यापेक्षा थोडासा कमी घेतलात तरीसुद्धा चालेल। जर तुम्हाला गोड आवडत असेल तर खोबरं जेवढं आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये गूळ घ्या, आणि जर जास्त गोड आवडत नसेल तर थोडं कमी घ्या। आता हा गूळ टाकून मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे, आणि गूळ चिरून घेतलेला आहे। तुम्ही हवं असेल तर मिक्सरला फिरवून किंवा मग किसून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण चिरून घेतला की बरा पडतो। आता इथे छान असं परतून घेतलेलं आहे मी बघा। गूळ टाकल्यानंतरनं सारण जास्त वेळ परतत बसायचं नाही। बहुतेक वेळेस काय होतं ना, खूप वेळ काही गृहिणी सारण परततात आणि मग नंतरनं ते सारण कडक होतं। तर त्यामुळे गूळ टाकल्यानंतरनं खूप जास्त वेळ नाही, 1 ते 1.5 मिनिटं फक्त सारण परतायचं। आधी खोबरं छान भाजून घ्या तुम्ही 2-3 मिनिटं, पण गूळ घातल्यानंतरनं खूप कमी वेळ। त्यानंतरनं मी इथे सुंठ आणि वेलची पूड घातली होती आणि ते मिक्स करून घेतले। गॅस बंद करून सुंठ वेलची पूड घालायची आपल्याला। आता इथे बघा पीठ मळून घेतलेले, आपण नेहमीची कणिक जशी भिजवतो ना, अगदी त्याच पद्धतीने ही कणिकसुद्धा आपल्याला भिजवून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मैद्याचा वापर थोडासा करू शकता, पण मी आपण नॉर्मल जसं चपात्यांसाठी पीठ मळतो अगदी तशाच पद्धतीने थोडंसं मीठ घालून हे पीठ मळून घेतलेलं आहे। आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सारणामध्ये सुद्धा चिमूटभर मीठ घालू शकता। आता इथे एक लहान आकाराचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला, आणि तो चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे। मी पुढे दाखवते तुम्हाला। अगदी अलगद हाताने ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। आता हा गोळा थोडा मोठा झालेला आहे माझ्याकडनं, तुम्हाला मी पुढे सुद्धा दाखवेल मग
केवढ्या साईजमध्ये घेतला पाहिजे आणि हा थोडा मोठा झाला आहे तर मग त्याला ॲडजस्ट कसं करायचं ते सुद्धा दाखवते. आता इथे बघा, पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आपल्याला, अजिबात जाड लाटायची नाही. रोजच्या पोळ्या जशा करतो त्यापेक्षा थोडी पातळच लाटायची, म्हणजे मग मोदक खायला खूप छान लागतात. आता इथे मी सारण भरून घेते, तर मी 1.5 चमच्याच्या आसपास सारण भरलेले आहे. खूप जास्त सारण भरू नका आणि खूप कमीही भरू नका. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लेट घ्यायच्या ते आपल्याला. खूप सोपे असतात मोदक करायला. बहुतेक लेडीजला किती म्हणजे प्रॅक्टिस करून वगैरे पण कळ्या पडत नाहीत त्यांच्या. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही थांबवून बघा. हवं तर अजून एक मोदक मी तुम्हाला भरून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही मोदक केले ना तर कळ्या बघा अजिबात तुटणार नाहीत तुमच्या आणि अगदी छान अशा कळ्या पडल्या जातील. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोदक आपल्याला करून घ्यायचे. ते बघू शकता तुम्ही, अगदी सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत. तर आता मी तुम्हाला अजून एक मोदक असाच भरून दाखवणार आहे आणि वरचं पीठ आपण बऱ्यापैकी काढून सुद्धा घेतले. आता याला मी तेल लावलेले आहे आधी चाळणीला. तेल लावल्यानंतरच मोदक त्यावरती ठेवायचे. जर तसेच ठेवले तर ते खाली चिटकू शकतात उकडल्यानंतर. आता बघा, जे वरचं आपण पीठ काढलं होतं ना त्यामध्येच थोडंसं पीठ ॲड करायचं आणि पुन्हा एक चपाती लाटून घ्यायची. आता पीठ थोडं कमी घेतलं आहे मी मगाच्यापेक्षा. आणि जे आपण वरचं पीठ काढतो ना, बहुतेक वेळा काय होतं, वरचं पीठ काढलेलं तसंच ठेवतो, नवीन पीठ घेत राहतो आणि मग ते पीठ कडक होतं, मग ते नंतर लाटता येत नाही. त्यामुळे शक्यतो जे वरचं पीठ काढलेलं आहे ते आधी घ्यायचं. आता इथे छान चपाती लाटून झाली आहे. त्यामध्ये बघा मी 1.5 चमचा सारण भरून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे सारण कमी जास्त करू शकता, पण हे प्रमाण मला परफेक्ट वाटतं. चमच्याने 1.5 चमचा बरोबर होतं मोदकांसाठी. आता बघा, अजून जवळून आणि बारकाईने दाखवते आहे मी की अशा पद्धतीने आपल्याला प्लेट करायच्या. ते खूप सोपे असतात मोदक करायला. जर फक्त एकदा टेक्निक माहीत झाली ना की मोदक कसा बांधायचा किंवा कसा वळायचा तर मग अगदी सोपं होऊन जातं आणि करायला हुरूपसुद्धा येतो. बाप्पा येतात ते म्हटल्यावरती सगळ्यांकडेच आनंद असतो. बाप्पाच्या निमित्ताने सगळेच गोडधोड खातात आणि बाप्पालाही खाऊ घालतात. त्यामुळे नक्कीच ही रेसिपी एकदा तरी ट्राय करा गणपतीमध्ये. बघू शकता तुम्ही, अगदी मस्त असा मोदक आपला बांधून होतोय. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, कारण की मोदक उकडायला किती वेळ लागतो आणि तो कसा उकडायचा ते सुद्धा पुढे दाखवणार आहे मी. तर आता अशाच पद्धतीने मी सगळे मोदक करून घेणार आहे. खूपच छान होतात आणि त्याच्या पाऱ्या तुम्ही बघू शकता. पाऱ्या म्हणा किंवा कळ्या म्हणा, खूप छान पडलेल्या आहेत. अशाच पद्धतीने उकडीचे मोदकसुद्धा तुम्ही करू शकता, फक्त त्याची उकड काढायला लागते, पण पाऱ्या अशा पद्धतीने तुम्ही घालू शकता. आता इथे बघा, पातेलं मी आधीच गरम करायला ठेवलं होतं पाणी घालून. पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपल्याला चाळण ठेवायची त्यावरती मोदकांची आणि मग गॅस मीडियम करायचा, झाकण ठेवायचं आहे. झाकणावरती हवं तर तुम्ही काहीही जड वस्तू ठेवू शकता, म्हणजे मग स्टीम बाहेर जाणार नाही. मस्त मोदक झालेले आहेत बघा. आपण चेक करूया आता किती वेळ लागला ते सुद्धा सांगते. कमीत कमी 15 मिनटं आणि जास्तीत जास्त 20 मिनटं मीडियम गॅसवरती हे मोदक अगदी परफेक्ट शिजले जातात. आता आतलं सारण तर शिजलेलंच असतं, फक्त आपल्याला वरचा जो चपातीचा भाग असतो म्हणजेच पिठाचा जो भाग असतो तो शिजवायचा आहे फक्त. तर त्यामुळे 15 ते 20 मिनटं बरोबर म्हणजे मोदक आपले शिजले जातात 15 ते 20 मिनटात. खूप जास्त वेळ लागत नाही. आणि बघू शकता तुम्ही, आता मी तुम्हाला एक एक मोदक असं जरा काढून दाखवते. एकही मोदक खाली अजिबात चिटकलेला नाही आहे आणि खूप जास्त तेल लावायची गरज पडत नाही. अगदी 2-3 थेंब फक्त तेलाचे टाकून चाळणीला पसरवून घ्यायचे. मस्त मोदक निघतात. पाहू शकता तुम्ही, अगदी छान असे झालेले आहेत. एक तोडूनसुद्धा दाखवते. खूप मऊसूद होतात खरंच. नक्कीच एकदा तरी ही रेसिपी ट्राय करून पहा. आवडल्यावर मला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून एकदा नक्कीच मला कळवा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही आणि तुम्ही ट्राय केली की नाही ते सुद्धा सांगा. जाता जाता व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.
उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय.